नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल ठाणे शहरामध्ये सभा झाली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे साटेलोटे असल्याचा घणाघाती आरोप केला। मुख्यमंत्र्यांना पारदर्शकता हवी आहे, मग ही पारदर्शकता सरकारमध्ये सुद्धा असेल का, असा सवाल देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केला। आम्ही मित्रपक्ष म्हणून मोदी करत होतो, आता समजलं की आम्हाला मोदी नावाचं गाजर नको, आम्हाला बाळासाहेबच पाहिजेत। मला वाटतं की कधीतरी ठाण्यामध्ये भाजपने प्रचार केला होता का, यावेळेस त्यांना सगळंच आयतं मिळालं होतं। शिवसेनेचा महापौर बसला की भाजपला उपमहापौर पद मिळत असे। ठाण्यात मुंबईत सर्वत्र भाजपने सर्व केलं, मग आम्ही काय केलं, असा सवाल देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी केला। भारतीय जनता पार्टीच्या सभांना भाड्याने माणसं आणली जातात, आम्हाला धमक्या देतात, पोलिसांना फोन करतात, नामांकित गुंडांना आत टाका अशी मागणी करतात, त्यांची यादी द्या म्हणतात, तीच यादीतील गुंड भाजपात प्रवेश करतात, असा खोचक टोला देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी लगावला। 25 वर्ष शिवसेनेने नागोबा पोचला, परंतु आता पोचणार नाही। पालिका निवडणुकीमध्ये मोदी यांनी यावे अशी आपली मनोमन इच्छा होती, मात्र तसं झालं नाही। आता शिवसेनेची सत्ता येईल, असं देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाठिंबा देईल, अशी घोषणा काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री रामदास आठवले यांनी केली आहे। रामदास आठवले काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यासाठी आणि सभेसाठी ठाणे शहरामध्ये आले होते। यावेळेस पत्रकारांशी बोलताना श्री रामदास आठवले यांनी ही घोषणा केली आहे। त्याचप्रमाणे जवळपास 11 ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार उभे राहिले आहेत। त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढण्यापेक्षा ज्यांची निवडून येण्याची शक्यता अधिक आहे, अशांना भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी पाठिंबा द्यावा, असं देखील यावेळेस रामदास आठवले यांनी सुचवलं। आणि मुख्यमंत्र्यांना आमचे कार्यकर्ते भेटले होते आणि ज्या ठिकाणी ज्यांची पोझिशन चांगली असेल त्यांना पाठिंबा द्यायचा असं मुख्यमंत्र्यांनी जो सुचवलं होतं, तर त्याप्रमाणे मला वाटतं की आता ज्या 11 आमच्या जागा आहे त्याच्यामधल्या ज्या निवडून येण्यासारख्या ज्या 6-7 जागा 5-6 जागा असतील, त्या ठिकाणी बीजेपीने आम्हाला मदत करावी आणि बाकीच्या राहिलेल्या 4-5 ठिकाणी आम्ही त्यांना मदत करू। सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री संजय राऊत यांनी नुकताच मुख्यमंत्री आता लवकरच माजी मुख्यमंत्री होतील अशा प्रकारची टिप्पणी केली होती। मात्र संजय राऊतच लवकरच माजी खासदार होतील अशी टिप्पणी यावेळेस श्री रामदास आठवले यांनी केली। नाही, माजी मुख्यमंत्री हे झाले तर संजय राऊत माजी खासदार होतील। एक मिनिटाच्या उशिराने तुमची बस चुकते, पण लोकशाहीतलं तुमचं एक मत देश बदलवते। मतदान करायला विसरू नका। दिनांक 21 फेब्रुवारी 2017। तुमचं मत, तुमची ताकद। नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट, जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो। सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी, जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती। Cause TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप, ट्रांज़ैप
Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp, just like a finger snap. Transapp app. Transapp app. आमदार श्री जितेंद्र आव्हाड आज पुन्हा एकदा शिवसेनेवर बरसले. कुंपणापर्यंत पण नाही उडी, आली निवडणूक सोडा पुढी, अशा प्रकारची घोषणाच आज श्री आव्हाड यांनी देत शिवसेनेच्या वचननाम्याचा पंचनामा केला आहे. शिवसेनेचा हा वचननामा नसून हा फेकूनामा असल्याचं देखील यावेळेस आव्हाड यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक आश्वासनं दिली होती, मात्र ही सगळी आश्वासनं फोल ठरली असल्याकडे देखील श्री आव्हाड यांनी लक्ष वेधलं आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना पालकमंत्रीपद मिळून जवळपास 2.5 वर्ष झाली, परंतु अद्यापपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये असलेली बंदी का उठली नाही, असा सवाल देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी केला आहे. वचननाम्यामध्ये खोटी आश्वासनं दिली आहेत, असा आरोप देखील यावेळेस आव्हाड यांनी केला आहे. डम्पिंगची समस्या अद्यापपर्यंत सुटलेली नाही. आघाडीने क्लस्टर योजना मंजूर केली, सत्ताधारी शिवसेना भाजप राज्यात त्याची अंमलबजावणी कधी होणार याकडे श्री आव्हाड यांनी लक्ष वेधलं. ठाणे शहरामध्ये वाहतुकीचे 3 तेरा वाजले आहेत. मलनिस्सारण वाहिन्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी झाली आहे. पंक्चर झालेली ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा पुन्हा एकदा जागेवर कधी येणार, ठाणेकरांचं आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे ते सुधारणार कधी, याकडे देखील श्री आव्हाड यांनी लक्ष वेधलं आहे. पाण्यावाचून ठाणेकर आजही तहानलेला आहे. 24 तास पाणी पिण्याचं स्वप्न ठाणेकरांचं कधी साकार होणार, याकडे देखील आव्हाड यांनी लक्ष वेधलं. प्रत्येक 5 वर्षाला एक जाहीरनामा काढतात आणि त्याला भावनिक शब्द देतात, वचननामा. पण वचनाची पूर्तता करताना ते कधीही दिसलेले नाहीत. आणि म्हणून त्यांच्या वचननामाचा पंचनामा निवडणुकीला 72 तास असताना आम्ही काढला आहे. आणि हा आम्ही तुमच्यासमोर देतो आहोत. पाण्यापासनं, मलनिस्सरणापासनं, आरोग्यापासनं, कचऱ्यापर्यंत, TMTपासनं आरोग्य सेवेपर्यंत असे अनेक घोटाळ्यांनी नटलेली, सजलेली, भ्रष्टाचाराची कुरण बनलेली आणि यांना पोषणारी ठाणे महानगरपालिका ह्यांच्या हातातनं जनतेने काढून घ्यावी, म्हणून हे सत्य रूप त्यांचं पंचनाम्याच्या निमित्ताने आम्ही आणतो आहोत. राष्ट्रवादीच्या बोळ्याने भारतीय जनता पार्टी दूध पिते, अशा प्रकारचा आरोप नुकताच पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका पत्रकार परिषदेमध्ये केला होता. या संदर्भात आज श्री आव्हाड यांना विचारणा करण्यात आली. आव्हाड सकाळी प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही बोलतात तेच मुख्यमंत्री संध्याकाळी त्यांच्या सभेत बोलतात, याकडे पत्रकारांनी त्यांचं लक्ष वेधलं. ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांचे नेतेही माझ्याबद्दलच बोलले. पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी चौपाटीचं नाव घेतलं, जो प्रकल्प मी केला आहे. हो, मी केला आहे. आणि माननीय उद्धव ठाकरेंनी ते क्रेडिट स्वतःच्या नावावर घेतलं. आता त्यांना जर वाटत असेल की मुख्यमंत्री माझं ते काय पत्रकार परिषद ऐकून बोलतात, तर मला माझं स्वतःच्याबद्दल कौतुक वाटतं की मातोश्रीलाही माझा प्रकल्प घ्यावा असा वाटतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही माझे काही मुद्दे असतात ते घ्यावेसे वाटतात. कदाचित ठाणेकरांच्या समस्या आणि ठाणेकरांना आवडणारे प्रकल्प काय आहेत हे ह्यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा मला जास्त माहिती आहेत, असं यांच्या दोन्ही नेत्यांना वाटत असावं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांच्या जवळ येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊन ठाणे महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करेल का, असा प्रश्न देखील या पत्रकार परिषदेत श्री आव्हाड यांना पत्रकारांनी विचारला. असं आहे की जर तरवर जितेंद्र आव्हाड राजकारण करत नाही, मी सत्ता मिळवण्यासाठी 131 उमेदवार आघाडीचे दिलेले आहेत आणि माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या रिपोर्टप्रमाणे आम्ही सत्तेत येणार, हे वास्तव आहे. त्याच्यापुढे मला चर्चाच करायची नाही.
कपड्यांचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सर्व दुकानं, आस्थापना, निवासी हॉटेल्स, नाट्यगृह, अन्नगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालय, मंडळं, महामंडळं यातील कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. असं न केल्यास नियमाप्रमाणे संबंधितांवर दंडाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 135 प्रमाणे निवडणुकीच्या दिवशी सर्व व्यापारी, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृह, अन्नगृह, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापन यांच्याकडून कामगारांना भरपगारी सुट्टी देणं बंधनकारक आहे, जेणेकरून त्या दिवशी सर्व कामगार मतदानाचा अधिकार बजावू शकतील. मतदानाच्या दिवशी अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशा उद्योगातील कामगार मतदारांना हे परिपत्रक लागू होणार नाही. वरील तरतुदीचं अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. श्रीरंग सोसायटी परिसरातील अनिल जाधव क्रीडांगणामध्ये खरेदी यात्रा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सुप्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई यांच्या उपस्थितीमध्ये या खरेदी यात्राचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीमध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या निमित्ताने माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे, CKP ज्ञाती ट्रस्टचे विश्वस्त श्री अविनाश कोरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 16 ते 10 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस, फर्निचर, फूड प्रॉडक्ट्स अशी विविध प्रकारची उत्पादनं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे प्रमुख क्रेडिट कार्ड्स या ठिकाणी स्वीकारले जातील अशी माहिती यावेळेस देण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकॉर, गृहोपयोगी वस्तू, फॅशन आणि ज्वेलरी, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ, हँडलूम आणि हँडीक्राफ्ट ही सगळी रेलचेल घेऊन जवळजवळ 100 स्टॉल्स घेऊन आपण इथं वृंदावन सोसायटीच्या बस डेपोच्या समोर जे अनिल जाधव क्रीडांगण आहे तिथे हे खरेदी यात्रा प्रदर्शन घेऊन आलेलो आहोत. तेव्हा सगळ्यांना विनंती, दरवर्षीप्रमाणे प्रेमाने यावं, इथे खरेदीचा आनंद लुटावा आणि दरवर्षीप्रमाणे इथे एक छान आपण कार्यक्रम साजरा करतो तो साजरा करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 98209420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.